Good morning, dear student. I am Jayasri Shandge from SHGM College, Kopargaon. Today, we are going to learn very interesting topic about tense. English grammar. First of all, when you starting a lecture about tense, we have to take the information about what is mean by grammar. Grammar means a systematic study of the language is called grammar. विद्यार्थी मित्र, टेन्स हा टॉपिक शिकण्यापूर्वी आपण ग्रामर म्हणजे काय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ग्रामर म्हणजे काय ते व्याकरण. व्याकरण म्हणजे काय की कोणत्याही भाषेचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास, त्याला आपण काय म्हणतो, ग्रामर असे म्हणतो. इंग्लिश ग्रामर जेव्हा आपल्याला शिकायचं असतं, इंग्लिश भाषा जेव्हा आपल्याला शिकायची असते, तेव्हा त्याच्यामध्ये काळ शिकणं खूप गरजेचं आहे. इन इंग्लिश देअर आर 3 मेन टेन्स: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. इंग्लिशमध्ये एकूण मुख्य 3 काळ आहेत. पहिला आहे पास्ट टेन्स, सेकंड आहे प्रेझेंट टेन्स, थर्ड आहे फ्युचर टेन्स. विद्यार्थी मित्र हो, काळाचे ज्ञान असणे आपल्याला फार आवश्यक आहे. काळ हा इंग्रजी व्याकरण आणि भाषा यांचा आत्मा आहे. काळाशिवाय ग्रामर येत नाही, काळाशिवाय वाक्यरचना येत नाही आणि वाक्यरचनेशिवाय इंग्रजी आपल्याला जमत नाही. सध्याच्या कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या युगात इंग्रजीशिवाय आधुनिक जग नाही. त्यासाठी काळाचा अभ्यास फार आवश्यक आहे. काळाच्या विविध प्रकारांची माहिती आपल्याला या तासामध्ये घ्यायची आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला टेन्स म्हणजेच काय, काळ. तर काळ म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय टेन्स? टेन्स मीन्स टाईम. टेन्स म्हणजे काय, वेळ. म्हणजे वेळ जी आहे ती 3 प्रकारात आपल्याला सांगितलेली आहे. पहिली आहे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे काय, भूतकाळ. आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय, भविष्यकाळ. या 3 काळांवर आधारित जी काही दैनंदिन जीवन जे आहे ते आपलं चाललेलं असतं. आणि काळ हा क्रियेवर अवलंबून असतो, तर क्रिया ही क्रियापदावर अवलंबून असते. काळ म्हणजे काय, प्रेझेंट टेन्स म्हणजे सद्यस्थितीमध्ये काय करत आहात, तो म्हणजे प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे काय की पूर्वी होऊन गेलेली घटना असते, काल झालेली घटना म्हणजे काय, पास्ट टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय, उद्या काय होणार आहे ते. मीन्स प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. हे 3 काळ जे आहेत ते मुख्य काळ आहेत. नाउ स्टुडंट, ईच अँड एव्हरी टेन्स हॅज अनदर 4 काइंड्स. म्हणजे प्रत्येक काळाचे 4 आणखी प्रकार पडतात. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, साधा काळ. सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स, असे प्रत्येक सिम्पलचे 4 काळ पडतात. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू काळ. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स असे सुद्धा काळाचे प्रकार पडतात. त्यानंतर आहे परफेक्ट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार आणि कंटिन्युअस परफेक्ट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार जे आहेत ते पडतात. म्हणजे सिम्पल टेन्स म्हणजे काय, साधा काळ. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू काळ. आणि परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण काळ. आणि कंटिन्युअस परफेक्ट टेन्स म्हणजे काय, चालू पूर्ण काळ. विद्यार्थी मित्र हो, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, वर्तमान काळ. तर वर्तमान काळ म्हणजे काय, द टेन्स इन विच ॲक्शन ऑर द वर्ब अक्वायर्स इज कॉल्ड ॲज प्रेझेंट टेन्स. म्हणजे काय की ज्या काळात क्रिया घडत असते अशा काळास वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजेच काय, इन प्रेझेंट जी घटना सद्यस्थितीमध्ये आज चालू आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल, आय राईट अ लेटर. म्हणजे मी सध्या पत्र लिहित आहे. आय राईट अ लेटर. पास्ट टेन्स भूतकाळ म्हणजे काय, द टेन्स इन विच ॲक्शन ऑर द वर्ब अक्वायर्ड इज कॉल्ड ॲज पास्ट टेन्स. ज्या काळात क्रिया घडून गेलेली असते
अशा काळास भूतकाळ असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय रोट अ लेटर. थर्ड, फ्युचर टेन. फ्युचर टेन म्हणजे काय? भविष्यकाळ. द टेन्स इन विच द ॲक्शन ऑफ वर्ब विल ॲक्वायर इज कॉल्ड ॲज फ्युचर टेन. म्हणजे काय? भविष्यकाळ म्हणजे काय? ज्या काळात क्रिया घडणार असते अशा काळास भविष्यकाळ असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय विल राईट अ लेटर. विद्यार्थी मित्र, प्रेझेंट टेन, पास्ट टेन आणि फ्युचर टेन हे महत्त्वाचे काळ आहेत. तर या काळामध्ये वर्ब जो आहे तो वर्बवरून आपल्याला काळ ओळखता येतो. प्रेझेंट टेनमध्ये वाक्याची रचना अशी असते आपली, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. वाक्यामधील आय राईट अ लेटर या वाक्यामधील आय हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? की वाक्याची सुरुवात करणारा शब्द त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. आयदर सब्जेक्ट हा नाऊन असतो किंवा सब्जेक्ट हा प्रोनाऊन असतो. नाऊन म्हणजे काय? की नेम ऑफ द पर्सन, थिंग्स और ऑब्जेक्ट इज कॉल्ड नाऊन. म्हणजे एखाद्या व्यक्तीची, पदार्थाची किंवा वस्तूची ठेवलेल्या नावाला आपण नाऊन असं म्हणतो. आणि नावाने वाक्याची रचना जेव्हा होत असते तेव्हा त्याला सब्जेक्ट असं म्हणतो. मग प्रोनाऊन म्हणजे काय? प्रोनाऊन मीन्स द इन्स्टेड ऑफ नाऊन यू यूज सम वर्ड दॅट इज कॉल्ड द प्रोनाऊन. म्हणजे वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनी होत असते. सब्जेक्ट म्हणजेच काय? नाऊन किंवा प्रोनाऊन. मग ह्या वाक्यामध्ये हा काय आहे? प्रोनाऊन आहे, आय. आय हा काय आहे? प्रोनाऊन आहे. तर वाक्याची सुरुवात आयने झालेली आहे. आय म्हणजे काय? मी. मी पत्र लिहितोय. मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. किंवा आय ऐवजी जर एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, समजा राम राईट अ लेटर, आय ऐवजी राम हा शब्द असता. राम राईट अ लेटर. राईट हा काय आहे? वर्ब आहे, वाक्यातील क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे काय? वर्ब. इट इज कॉल्ड द ॲक्शन वर्ड. म्हणजे वाक्याची रचना कशी असते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीनं वाक्याची रचना असते. मग प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर वाक्याची सुरुवात सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो आणि ऑब्जेक्ट असतं. लेटर काय झालेलं आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी वाक्याची वाक्यरचना इंग्लिशमध्ये केलेली असते. मग हेच वाक्य भूतकाळामध्ये कसं केलेलं आहे? आय रोट अ लेटर. म्हणजे राईटचा पास्ट टेन काय आहे? रोट आहे. म्हणून हे भूतकाळ झालेलं आहे. भूतकाळी वाक्यामध्ये कधीही वर्बचा सेकंड फॉर्म हा येत असतो. म्हणून वाक्याची रचना भूतकाळामध्ये सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट अशी केलेली असते. त्यानंतर आहे फ्युचर टेन म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ ओळखायची खूण काय आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म दिलेला असतो. त्या अगोदर भूतकाळ ओळखायची खूण काय आहे? वर्बच्या अगोदर शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद लावलेलं असतं. तेव्हा आपण त्याला भविष्यकाळ असं म्हणतो. आय विल राईट अ लेटर. मी उद्या पत्र लिहीन. आय विल राईट अ लेटर. मी पत्र लिहीन. म्हणजे काळ ओळखण्यासाठी वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल वाक्यामध्ये तर तो प्रेझेंट टेन असतो. वाक्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर तो पास्ट टेन असतो. आणि वाक्यामध्ये वर्बच्या अगोदर शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर तो फ्युचर टेनचं वाक्य असतं. अशा पद्धतीनं इंग्लिशमध्ये जर आपल्याला काळ ओळखायचे असतील तर प्रेझेंट टेन कसा ओळखणार? पास्ट टेन आणि फ्युचर टेन याचे एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रेझेंट टेन आय राईट अ लेटर, पास्ट टेन आय रोट अ लेटर अँड फ्युचर टेन आय विल राईट अ लेटर. तर विद्यार्थी मित्र, प्रेझेंट टेन आहे. या प्रेझेंट टेनचे आणखी उपप्रकार जे आहे ते पडतात. इन प्रेझेंट टेन अनदर 4 टेन्स: सिंपल प्रेझेंट टेन, प्रेझेंट कंटिन्युअस टेन, प्रेझेंट परफेक्ट टेन अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन. हे प्रेझेंट टेनचे 4 उपप्रकार आहेत. पास्ट टेन, पास्ट सिंपल टेन किंवा सिंपल पास्ट टेन, पास्ट कंटिन्युअस टेन, पास्ट परफेक्ट टेन अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन. हे पास्ट टेनचे सब प्रकार झालेले आहेत. फ्युचर टेन, फ्युचर
कंटिन्युअस टेन्स किंवा इंडेफिनिट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे 12 प्रकार जे आहेत, 12 काळ, मुख्य 3 प्रकार आणि त्याचे आणखी उप 3 प्रकार, असे 12 काळ जे आहेत ते इंग्लिशमध्ये असतात. आणि हे 12 काळांची वाक्य जर आपल्याला ओळखता आली तरच आपण इंग्लिशचा जो अभ्यास आहे तो ग्रामरचा चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय म्हणजे काय? दिलेलं वाक्य असतं, त्या वाक्याचा काळ कोणता आहे या 12 पैकी तुम्हाला ओळखायचा असतो, किंवा एक काळाचं वाक्य दिलेलं असतं, ते वाक्य तुम्हाला दुसऱ्या काळामध्ये करायला परीक्षेमध्ये विचारतात. जर 12 काळ आले तर तुम्हाला चेंज द व्हॉइस येणार आहे, तुम्हाला क्वेश्चन टॅग येणार आहे. ईच अँड एव्हरी ग्रामर पार्ट इज डिपेंड अपॉन द टेन्स. प्रत्येक ग्रामर पार्ट जो आहे तो हा ग्रामरवरती किंवा काळावरती अवलंबून आहे. तर इन दिस वे स्टुडंट, टुडे we learn the information about present tense, past tense and future tense and its subtense. Okay, thank you very much. Have a nice day.